आजच्या कथेचे नाव आहे पावसात फुललेली मैत्री. संध्याकाळची वेळ होती. कॉलेजच्या आवारात पावसाच्या सरी कोसळत होत्या. सगळे विद्यार्थी धावत सुटले होते, पण अनया मात्र ग्रंथालयाबाहेर. तिच्या हातात पुस्तकं होती आणि मनात नेहमी सारखीच शांतता. तेवढ्यात आरव तिथे आला. ती नेहमीच हसतमुख, थोडा गोंधळलेला, पण मनाने खूप प्रामाणिक. छत्री नाहीये? त्याने विचारलं. अनया हसली. नाही, पण पाऊस आवडतो. दोघेही पावसात चालायला लागले. फारसं काही बोलणं झालं नाही, पण त्या शांततेत एक वेगळीच ओळख तयार होत होती. पुढील दिवसात भेटी वाढल्या. कधी कॅन्टीनमध्ये, कधी कॅन्टीनमध्ये चहा, कधी टपरीवरचा वडापाव. हळूहळू मैत्री खोल झाली. एकमेकांच्या छोट्या सवयी, आवडीनिवडी लक्षात येऊ लागल्या. अनयाला कविता आवडायच्या तर आरवला संगीत. तो तिच्यासाठी गिटारवर हलकीशी धून वाजवायचा आणि ती त्याला नवीन कविता वाचून दाखवायची. एक दिवस आरव म्हणाला, आपली मैत्री मला खूप खास वाटते. अनया थोडी थांबली, मग हसून म्हणाली, मलाही. ते शब्द मोठे नव्हते, पण त्यात भावना होत्या. आदर, विश्वास आणि पावसासारखं शांत आणि स्वच्छ.